कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। देवेंद्र फडणवीस काय झोपलेत का? एक ट्वीट नाही, बोललं नाही। एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढता एका मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊन बघत नाही। आज पुण्यामध्ये कार्यक्रम असो, उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये, त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत, ते कुणाच्या बापाला घाबरत नाही। आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात। आज आयांना, मी आया म्हणून आलो इथं, कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही, आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना उत्तर विचारायला। आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनरना भेटणार आहोत। त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला 1 रुपया भाडं लात मारा यांच्या डॅश डॅश वर हाकलून द्या यांना आणि यांची मान्यता रद्द केली पाहिजे। तुमचं जे धर्मदाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा, बघू यांच्या धर्मदाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन 25 बेड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत, खोटं बोलतात हे। मग तेच म्हणतोय ना, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जस्ट स्टाफवर आणि यांच्या व्यवस्थापनावर। आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत। यांना लाज वाटली पाहिजे। एका आईचा वध केलाय त्यांनी, वध म्हणते मी, वध पुन्हा सांगते वध, कारण का 2 मुलं आज आईच्या दुधासाठी अनाथ झाली। अरे 7व्या महिन्यातली ती बाळ आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं, लाज नाही वाटत? निर्लज्ज कोण आहे? दोषी प्रशासन आहे। प्रशासन मीडियावर आरोप करतोय की चुकीचा आणि अर्धवट बातम्या दाखवतात। जे बोलतात ते गाढव। 10 लाख रुपये भाजपा आमदारांनी बाईट दिली आहे, अमितेश कुमार कारवाई म्हणजे यांच्या हात कुठपर्यंत पोहोचले।